तर आज होती गणेश चतुर्थी आणि रात्री आम्ही सर्वांनी प्लॅन केला होता की आपण सकाळी 5 वाजता उठूया. पण आमच्या अगोदर खरं तर मम्मी 4 वाजता उठली. मम्मी तर रोजच उठते, पण आजही ती 4 वाजता उठली नाही. आम्ही उठायच्या अगोदर सर्व भाजी अंघोळ वगैरे तिची झाली होती. त्याच्यावर माझी बहिणी 6 वाजता उठली. वहिनी आमची सर्व झाल्यानंतर आम्ही वहिनीला उठवणार होतो. मम्मीची भाजी तर झाली होती, तिने आता डाळ करायला सुरुवात केली होती. तर ना आमच्या समोरच्याच घरामध्ये गणपती बसतो. आता थोड्याच वेळामध्ये पंडित येणार होते, त्याची सर्व निवेदाची तयारी मम्मी करत होती. जेवण सर्व झाल्यानंतर मम्मी आमची लागली मोदकाची तयारी करायला. मम्मी तिकडे आमची मोदकाची तयारी करत होती आणि इकडे पप्पा देवाची भांडी वगैरे घासून ठेवत होते. एका साईडला पटकन मी खोबऱ्या किसायला बसली होती. मला समजत नाही माझी मम्मी एकही दिवस आराम न करता सकाळी सर्व काही एवढ्या एनर्जीसोबत कसं काय करते. तर ना आता माझे पप्पा माझ्या ताईची सासूची तब्येत ठीक नाही म्हणून हॉस्पिटलमध्ये टिफिन घेऊन जात होते. समोर पंडित वगैरे आले होते, आरती चालूच होती. आरती झाल्यानंतर पटापट आम्ही नैवेद्य देणार होतो. इथे मी रीलमध्ये व्हिडिओ टाकण्यासाठी मोदक बनवते ह्याची फक्त ॲक्टिंग करत होती. हे सर्व झाल्यानंतर मी देवाची पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर मम्मीने सईला पण बोलवलं की तू पण ये, आपण व्हिडिओ टाकूया मोदक बनवतानाची. त्यानंतर निवेद वगैरे सगळं झालं आणि मग वहिनी आणि भाऊ गेले ते बाप्पाला निवेद ठेवायला. बाप्पाला नमस्कार आणि निवेद ठेवून झाल्यानंतर माझा भाऊ मला घेऊन गेला होता स्वामी समर्थांच्या मठामध्ये. स्वामी समर्थांच्या मठामध्ये माझ्यासोबत माकडही स्वामींचं दर्शन घ्यायला आलं होतं. चला तर मग बाय बाय आजच्या व्हिडिओमध्ये.